Hello everyone. Today we will see the Earth's gravitational force. This is very simple topic. The Earth attracts every object near it towards itself because of the gravitational force. Last time we have seen that due to the gravitational force, Earth attracts all the objects towards its center. Because of this force, an object falls vertically downward on the Earth, and due to that gravitational force, objects freely fall on the Earth's surface, and the direction of that falling means direction of object is towards the center of Earth. Okay. When we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduces its velocity. समजा आपण एखादा दगड वरती फेकला, सरळ उंच फेकला आपल्या डोक्यावरती, तर ज्यावेळेस आपण त्याला फेकतो तर तो जसा जसा वरती जाईल तशी तशी त्याची वेलोसिटी कमी 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 होत जाते. का कमी होत जाते? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बिकॉज अर्थ ट्राय टू अट्रॅक्ट दॅट स्टोन टुवर्ड्स इटसेल्फ. अर्थ त्याला खाली ओढत राहते आणि दगड वरती वरती जातो. आता हे दोघंही जे फोर्स आहे, म्हणजे दगड जो वरती चालला आहे त्याला आपण लावलेला फोर्स आहे आणि अर्थ त्याला खाली स्वतःकडे ओढते, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दोघंही फोर्स अपोजिट डायरेक्शनने, त्याच्यामुळे त्या दगडाची वेलोसिटी वरती जाताना कमी कमी होत जाते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पूल द वेलोसिटी बिकम झिरो आफ्टर अ व्हाईल. आणि मग जसा 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 तो वरती वरती जाईल वेलोसिटी कमी होत जाईल आणि एका उंचीवरती गेल्यानंतर त्याची वेलोसिटी झिरो होऊन जाईल. वेलोसिटी झिरो, फायनल वेलोसिटी त्याची झिरो होते. इनिशियल वेलोसिटी कोणती? ज्यावेळेस आपण त्याला फेकलं त्यावेळेस त्याची वेलोसिटी ती मॅक्सिमम असणार आहे आणि एका पर्टिक्युलर उंचीवरती गेला की त्याची वेलोसिटी झिरो होते, म्हणजे फायनल वेलोसिटी झिरो झाली. मग आता काय होईल? The pool continues to be exerted and the stone starts moving vertically downward. आता वेलोसिटी झिरो झाल्यानंतर अर्थ तर त्याला स्वतःकडे ओढतेच आहे आणि वेलोसिटी पण झिरो झालेली आहे, त्याच्यामुळे आता तो दगड खाली पडायला सुरुवात होईल. काय होईल? तो व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनने अर्थकडे तो आता यायला सुरुवात करेल. सो डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. सो ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय काय घडतंय? एकतर तो दगड ज्यावेळेस वरती वरती चालला आहे त्याची वेलोसिटी कमी कमी होत गेली आहे, एका पर्टिक्युलर हाईटला उंचीवरती त्याची वेलोसिटी झिरो झाली आहे आणि परत त्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो दगड आता खाली खाली यायला सुरुवात झाली आणि शेवटी तो आता त्या अर्थवरती येऊन पडणार आहे. When earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. आता आपण न्यूटन्स लॉमध्ये शिकलो होतो, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये, की अर्थ आणि ॲपल या दोघांमध्ये काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्या फोर्समुळे ॲपल काय होतोय? त्या अर्थकडे पडतोय. पण ज्या पद्धतीने अर्थ ॲपलला स्वतःकडे ओढते, कारण अर्थला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच पद्धतीने त्या ॲपलला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग तोही अर्थला काय करत असेल? स्वतःकडे ओढत असेल. मग असं जर होत असेल आणि दोघांमधलाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर सारखाच असेल तर मग नेहमी ॲपलच खाली का पडतो? कधी कधी अर्थने पण ॲपलकडे जायला पाहिजे, पण तसं होतं का? तर तसं होत नाही. नेहमी ॲपलच अर्थकडे अट्रॅक्ट होतो, अर्थ ॲपलकडे अट्रॅक्ट होत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याचं खाली उत्तर दिलेलं आहे. पहिले पुढे वाचून घेऊ. व्हाय देन डज द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ. का ॲपलच खाली पडतं? बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. अर्थ मात्र ॲपलकडे जात नाही. कोण येत आहे? ॲपल चालून येत आहे अर्थकडे, अर्थ मात्र ॲपलकडे वरती जात नाही. सो व्हॉट इज इट्स आन्सर? व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? सो आन्सर इज व्हेरी सिम्पल. टू पुल लाइटर ऑब्जेक्ट इज इझी ॲज कम्पेअर टू हेवियर ऑब्जेक्ट. आता अर्थ आणि ॲपलपैकी लाइटर ऑब्जेक्ट कोण आहे? ॲपल हा लाइटर ऑब्जेक्ट आहे, छोटासा आहे, 100-200 ग्रामचा तो ॲपल. अर्थ किती मोठी आहे? ॲपलच्या तुलनेत जर विचार केला तर दोघांचं कम्पॅरिझनच होत नाही. अर्थ खूप मोठी आहे, हेवियर आहे, जड आहे एकदम, ॲज कम्पेअर टू ॲपल. सो ॲपल इज लाइटर, अर्थ इज हेवियर बॉडी. आणि लाइटर बॉडीला, हलक्या बॉडीला ओढणं सोपं असतं, जड बॉडीला ओढणं अवघड असतं.
हलकी जी बॉडी आहे ती लगेच हल्ली जाते, थोडा जरी फोर्स लावला तरी ती हल्ली जाते. जड बॉडी जी असते तिला हलवणं अवघड असतं, त्याच्यासाठी खूप मोठा फोर्स लागतो. आता तिथे फोर्स तर सेम आहे, पण एक बॉडी लायटर आहे, मग कोणती बॉडी खेचली जाईल? लायटर बॉडी खेचली जाईल. हेवियर बॉडीला हेवियर बॉडीवरती काही परिणाम होणार नाही. सो ॲपल इज लायटर ऑब्जेक्ट, हेन्स इट गेट अट्रॅक्टेड बाय अर्थ अँड इट फॉल ऑन इट. मग ॲपल हा हलका आहे म्हणून तो त्या फोर्समुळे सहज खेचला जातो आणि येऊन तो कुठे पडतो? अर्थवरती पडतो. सो असा प्रश्न येतो तुम्हाला, है ना? थोडासा प्रश्न तर सोपाच आहे. असा प्रश्न जर आला तर या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायला लागेल. पुढची साईड बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थचा, मी आता अर्थबद्दल बोलतोय. अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थभोवती ज्या फिरणाऱ्या वस्तू आहे, मग नॅचरल सॅटेलाइट असेल जसं की मून, आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतील जे आपण सोडलेले अंतराळामध्ये वेगवेगळ्या देशांनी, इनसॅट, एज्युसॅट, हे जे वरती सॅटेलाइट सोडलेले असतात हे म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. ते माणसाने बनवलेले आणि माणसाने सोडलेले ते आर्टिफिशियल सॅटेलाइट. आणि मून हा अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे, तो निसर्गाने बनवलेला आहे. आता हे जे काही मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट असतील हे यांच्यावरती पण अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. ओके, पुढे बघा. द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इट सेल्फ बट अनलाइक द फॉलिंग ॲपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. व्हाय? याचा अर्थ काय? जर अर्थ ॲपलला स्वतःकडे ओढून घेते आणि ॲपल खाली पडतं जमिनीवरती, मग अर्थ मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइटवरती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते, ग्रॅव्हिटेशनल पूल लावते. मग मून आणि ते आर्टिफिशियल सॅटेलाइट अर्थवरती पडत का नाही? ते तर अर्थच्या भोवती फिरत असतात, ते पडत का नाही? त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्यांनी पण अर्थवरती पडायला पाहिजे होतं खरं तर, पण तसं होत नाही. का होत नाही? सो द आन्सर इज दिस इज बिकॉज ऑफ देअर व्हेलॉसिटीज दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. काय त्याचं उत्तर? मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट हे अर्थभोवती फिरताय, त्यांना व्हेलॉसिटी आहे. त्या व्हेलॉसिटीमुळे ते खाली पडत नाही आहे, तर ते अर्थच्या भोवती फिरत आहे. ॲपलच्या केसमध्ये तसं नव्हतं. ॲपल हा स्टेशनरी होता, झाडाला लटकलेला होता, स्टेशनरी ऑब्जेक्ट होता, त्याला कुठलीही व्हेलॉसिटी नव्हती. त्याच्यामुळे जेव्हा तो तुटतो तर तो सरळ अर्थकडे येऊन पडतो. पण मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट यांना व्हेलॉसिटी असते, त्या व्हेलॉसिटीने ते पुढे पुढे जात राहतात, म्हणून ते अर्थवरती न पडता अर्थच्या भोवती ते गोल गोल चक्कर मारतात, ऑर्बिटिंग करत असतात, म्हणजे ऑर्बिटमध्ये फिरत असतात. सो इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. आणि समजा काही कारणास्तव जर मूनची व्हेलॉसिटी जर थांबली, मून थांबून गेला, तर मग मात्र ॲपल सारखा तो अर्थवरती पडेल. किंवा एखादा आर्टिफिशियल सॅटेलाइट जर फिरायचा थांबला तर तोही काय होईल? अर्थकडे अट्रॅक्ट होईल आणि एक दिवस येऊन अर्थवरती पडून जाईल. सी द नेक्स्ट टॉपिक, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. Earth's gravitational acceleration is denoted by letter small g. स्मॉल जी म्हणतात त्याला. आता अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे माहीत पाहिजे. ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट? व्हेन द स्पीड ऑफ बॉडी इन्क्रीजेस. एखादी बॉडी चालली आहे, एखादी कार चालली आणि त्या कारचा स्पीड वाढत चालला आहे. आधी त्याचा स्पीड 0 होता, कार जेव्हा स्टार्ट केली त्यावेळेस स्पीड 0 होता, नंतर मग स्पीड वाढायला लागला. 10 किलोमीटर पर हवर, 20, 30, 40, 50 असा 80 किलोमीटर पर हवरपर्यंत त्याचा स्पीड वाढतच गेला आहे. तो स्पीड वाढत चालला आहे म्हणजे त्या कारचं ॲक्सेलरेशन होतं. लक्षात घ्या. सो ॲक्सेलरेशन थोडक्यात काय लक्षात ठेवायचं? जर कुठल्याही ऑब्जेक्टचा स्पीड इन्क्रीज होत असेल तर त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन होतंय असं आपण म्हणायचं. ओके, मग आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते समजून घ्या. द ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे बॉडीचं ॲक्सेलरेशन होत आहे, पण कोणामुळे होत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ॲक्सेलरेशन होत आहे. मग असं जे ॲक्सेलरेशन आहे त्याला काय म्हणायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणायचं आहे.
So once again see the definition. The acceleration of body due to gravitational force is called gravitational acceleration. आणि मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कोणाला म्हणायचं आहे तर सेमच डेफिनेशन येईल, फक्त तिथे आपण काय म्हणणार ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे द ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. रस्त्याने जी गाडी जाती तिचं जे ॲक्सेलरेशन होतंय त्याला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिस्पॉन्सिबल नसतो, त्याला त्या इंजिन रिस्पॉन्सिबल असतं. जेवढं आपण ॲक्सेलरेटर देणार तेवढं ती गाडी जोरात जाणार, त्याच्यासाठी ते इंजिन रिस्पॉन्सिबल असतं ॲक्सेलरेशनसाठी. पण एखादी बॉडी ज्यावेळेस वरतून खाली पडते, तुटलेलं ॲपल खाली पडतं किंवा 5व्या मजल्यावरून एखादा बॉल आपण खाली सोडला तो खाली पडतो, तर तो खाली येताना काय होतं त्याचा स्पीड वाढत जातो. लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादी बॉडी वरतून 5व्या मजल्यावर मी हातामध्ये बॉल धरला टेनिसचा आणि तो आता खाली सोडणार आहे, जेव्हा तो बॉल माझ्या हातामध्ये होता म्हणजे त्याची इनिशियल व्हॅलॉसिटी 0 आहे. मग सोडल्यानंतर तो बॉल खाली येतो तर कॉन्स्टंट स्पीडने खाली नाही येतो, त्याचा स्पीड वाढत जातो आणि जमिनीवर पडण्याच्या जस्ट आधी त्याचा स्पीड मॅक्सिमम असतो. म्हणजेच त्याचा स्पीड वाढत जर असेल तर तो स्पीड कोणामुळे वाढतोय तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचा स्पीड वाढतोय. सो स्पीड वाढतोय म्हणजेच त्या बॉलचं ॲक्सेलरेशन झालं, तेही ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. त्यालाच मी काय म्हणणार मग त्या बॉलला काय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे जी. नाव ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ही वेक्टर क्वांटिटी आहे. काय वेक्टर क्वांटिटी आहे? कारण तो जो बॉल चाललाय तो कोणाच्या दिशेने चाललाय अर्थच्या सेंटरच्या दिशेने. मग जिथे आपण दिशेचा वापर करतो, दिशा कोणत्या दिशेने चाललाय, दिशा ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट असते, जिथे आपण दिशेचा विचार करतो ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी असते. सो बॉलला तो जो बॉल खाली पडतोय त्याला जी काही व्हॅलॉसिटी आहे ना, तर त्याला मॅग्निट्यूड पण आहे डायरेक्शन पण आहे, दोघंही आहे म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता आपण काय करणार आहे, जीची किती व्हॅल्यू असते अर्थच्या सरफेसवरती हे आपण बघणार आहे. बट बिफोर दॅट यू रिमेंबर दिस वन, द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट एव्हरीवेअर. जीची व्हॅल्यू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते. जसं मी आधीच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलंय की अर्थसाठी जीची व्हॅल्यू वेगळी असते, मूनसाठी जीची व्हॅल्यू वेगळी असते, अजून दुसऱ्या प्लॅनेटवरती जा तिथे जीची व्हॅल्यू वेगळी असते. लक्षात. मग अर्थसाठी जीची व्हॅल्यू किती ते आपल्याला काढायची. वी ऑलरेडी नो द व्हॅल्यू ऑफ जी इन केस ऑफ अर्थ. त्याची व्हॅल्यू जवळजवळ 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. मग ती कशी येते ते आपल्याला इथे बघायचं. तर एक्झॅक्टली 9.8 नाही तर त्याच्या आसपास ती येऊ शकते, कारण अर्थच्या सरफेसवरती पण सगळीकडे जीची व्हॅल्यू सारखी नसते. सो लेट अस स्टार्ट दिस टॉपिक. टू कॅल्क्युलेट जी, आपल्याला जी कॅल्क्युलेट करायचं आहे. वी नो F इज इक्वल टू जी इंटू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हा कोणता फॉर्म्युला आहे तर हा न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉचा फॉर्म्युला आहे. फॉर अर्थसाठी काय करायचं आहे आता, इथे बघा शेजारी जी डायग्राम दिलेली आहे पिक्चर, त्याच्यामध्ये अर्थ आणि एक ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टला मून पकडा, तो ऑब्जेक्ट म्हणजे मून आहे. तर हे जे m1 आणि m2 आहे, जे दोन मास दिलेले आहे त्याच्यापैकी m1 हे अर्थचा मास आहे, त्या m1 ला रिप्लेस करायचं कॅपिटल M ने, आणि m2 हे त्या मूनचा मास आहे त्याला रिप्लेस करायचं स्मॉल m ने. आणि मून आणि अर्थचा सेंटर बघा ते जे डिस्टन्स आहे ते म्हणजे स्मॉल r आहे, तर त्या स्मॉल d ला रिप्लेस करायचे स्मॉल r ने. मग फॉर्म्युला कसा बनेल, F इज इक्वल टू जी इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन स्मॉल r स्क्वेअर. दॅट इज इक्वेशन नंबर 5. हा न्यूटनचा लॉचाच फॉर्म्युला आहे, फक्त वेगळे सिम्बॉल्स आपण वापरले. बाकी वरचा आणि खालचा फॉर्म्युला सेमच आहे, तुमच्या लक्षात येईल. आता डायग्राम एकदा नीट बघून घ्या. त्याच्यामध्ये काय दिसत आहे, तो ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थच्या सरफेसच्या वरती h इतक्या हाईटवरती आहे, आणि कॅपिटल R जी दिसते ती म्हणजे अर्थची रॅडियस आहे, आणि स्मॉल r हा अर्थचा सेंटर ते ऑब्जेक्ट इथपर्यंतचं डिस्टन्स आहे. आणि स्मॉल r ची व्हॅल्यू किती असते, कॅपिटल R प्लस h ही व्हॅल्यू ध्यानात ठेवायची. हा त्याचा फॉर्म्युला म्हणत आला. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R प्लस h. नाउ अकॉर्डिंग टू द न्यूटनचा सेकंड लॉ
त्याचं इक्वेशन असतं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. पण इथे ॲक्सेलरेशन कोणतं आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा आपण विचार करतोय, कारण त्या मून आणि अर्थ याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणून ॲक्सेलरेशन पण कुठलं असेल? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन एला रिप्लेस करायचं जी ने, म्हणून तिथे म्हटलंय बट हिअर ए इज इक्वल टू जी. मग टाकायचे त्या एफच्या फॉर्म्युलामध्ये एच्या ठिकाणी जी टाकायचं आहे. सो एफ इज इक्वल टू एम जी होईल. दॅट इज इक्वेशन नंबर 6. नाव इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 आपण दोघं कम्पेअर करू शकतो. का? कारण दोघांच्याही LHSला एफ आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. LHS सारखा असेल तर RHS पण सारखा राहील. म्हणून इक्वेशन कसं बनेल? एम जी इज इक्वल टू जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. दोघंही बाजूला स्मॉल एम आहे, म्हणजे हे मूनचं मास आहे. दोघंही असल्यामुळे ते कॅन्सल करा, दोघंही बाजूला असल्यामुळे ते कॅन्सल होईल. सो LHSला काय होतो? जी, आणि RHSला काय होईल? कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 7. आता हा जो इक्वेशन नंबर 7 आहे, ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट कुठे आहे? हाईटवरती आहे, एच इतक्या हाईटवरती, म्हणजे अर्थच्या सरफेसला नाही आहे, म्हणून तिकडे तो स्मॉल आर स्क्वेअर आलेला आहे. पण समजा ऑब्जेक्ट जर अर्थच्या सरफेसवरती असेल, जसं की तुम्ही आम्ही अर्थच्या सरफेसवरतीच असतो, आपण ग्राउंड फ्लोअरला. मग आता इथे हाईटचा विचार येणार नाही, इथे हाईट 0 होईल. मग त्याच्यासाठी बघा खाली काय म्हटलंय? इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ऑब्जेक्ट आता हाईटला नाही आहे तर 0 हाईटला, म्हणजे अर्थच्या सरफेसवरती. जसं की एखादी कार रस्त्यावरती उभी आहे आणि त्या कारवरती त्या कारचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय तो आपल्याला काढायचा. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला. सो एच इज इक्वल टू 0 आहे, कारण हाईट 0 आहे. मग स्मॉल आर इज इक्वल टू किती येईल? तर स्मॉल आरचा फॉर्म्युला आहे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. एचच्या ठिकाणी 0 टाका, सो आर प्लस 0 म्हणजेच आर उरेल, कॅपिटल आर. सो स्मॉल आरला रिप्लेस करायचं कॅपिटल आरने. सो मग फॉर्म्युला कसा बनेल? जी स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 8 and this formula is applicable for what? Applicable for whom? When the object is situated on the surface of earth. Next slide. Now in this formula, capital G means universal gravitational constant, capital M means mass of earth, and capital R means radius of earth, and these all are constants. हे काय बदलत नाही, हे कॉन्स्टंट आहे सगळे. अर्थचं मास बदलत नाही, अर्थची रॅडियस बदलत नाही, आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट तर तोही बदलत नाही, हे फिक्स आहे. मग तिघांच्या व्हॅल्यू तिथे दिलेल्या आहे. कॅपिटल जी किती आहे? 6.67 इंटू 10⁻11. अर्थचं मास 6 इंटू 10⁻24 kg. रॅडियस ऑफ अर्थ इज 6.4 इंटू 10⁻6 मीटर. मग ह्या सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काय करायच्या? त्या पाठीमागच्या 8 नंबरच्या इक्वेशनमध्ये टाकायच्या. सो इक्वेशन 8 इज काय बनेल? जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 अपॉन 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. अँड आफ्टर सॉल्विंग दिस वी विल हॅव द व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही ॲक्सेलरेशन आहे, म्हणून त्याला युनिट येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो जीची व्हॅल्यू किती आली? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 9.77ला जर मी राऊंड अप केलं तर ते बनतं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग आपण तीच व्हॅल्यू वापरतो सगळीकडे, 9.8 वाली. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट वन, व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आता ही जी जीची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये बदल होतो, बदलत राहते, ती कॉन्स्टंट नसते. इट इज नॉट सेम एव्हरीवेअर. सो फर्स्ट पॉइंट, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ही जी जीची व्हॅल्यू आहे ती अर्थच्या सरफेसवरती पण सगळीकडे सारखी नाही आहे, ती बदलत जाते. कशी बदलत जाते ती आपण बघू. ॲज वी नो द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इज फॅटर ॲट द पोल. आपल्याला माहिती आहे अर्थ काय सर्क्युलर नाही आहे, ती थोडीशी अंडाकृती आहे. तर मग काय म्हटलंय? बल्जेस ॲट द इक्वेटर, म्हणजे इक्वेटरच्या बाजूने फुगलेली बघा,
फुगवटा आहे इक्वेटरच्या बाजूला, तिथे शेजारी पिक्चर बघा, इक्वेटरला फुगलेला भाग आहे. अँड फ्लॅटर ॲट द पोल, पोल्सकडे मात्र पोल बघा नॉर्थ आणि साऊथ पोल दाखवलेले आहेत त्या पिक्चरमध्ये, तर तिकडे थोडीशी चपटी झालेली फ्लॅटर आहे, म्हणजे इक्वेटरकडे फुगलेली आहे आणि पोल्सकडे थोडीशी ती चपटी झालेली आहे. सो इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. मग जर अर्थच्या सेंटरपासून, सी इज द सेंटर ऑफ अर्थ, सेंटरपासून जर मी रेडियस मोजली इक्वेटरच्या बाजूला तर ती रेडियस मोठी भरते, आणि जर मी नॉर्थच्या बाजूला पोलच्या बाजूला जर मोजली, मग नॉर्थ पोल असेल किंवा साऊथ पोल, तर ती रेडियसची व्हॅल्यू छोटी भरते. आलं लक्षात. मग हे जे नॉर्थ पोल टू साऊथ पोल जे डिस्टन्स आहे हे सेमी मायनर ॲक्सिस म्हणतात त्याला, आणि इक्वेटरची जी डिस्टन्स आहे ते म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस असतं. का? मेजर म्हणजे तो मोठा आहे, मायनर म्हणजे छोटा आहे. सो सेंटरपासून इक्वेटरचं डिस्टन्स हे जास्त आहे आणि सेंटरपासून पोलचं डिस्टन्स हे कमी आहे. मग या डिस्टन्सचा काय परिणाम होतो, तर डिस्टन्समुळे ग्रॅव्हिटेशनल हा जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा बदलतो, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होतो. सो इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. त्याच्या पुढे बघायचं आहे, हेन्स द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट ॲट द पोल्स. याच्याने काय झालं, पोल हे सेंटरच्या जवळ आल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पोलवरती जास्त आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे जीची व्हॅल्यू पोल्सवरती जास्त आहे. किती आहे ती? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड इक्वेटरचं डिस्टन्स हे सेंटरपासून जास्त आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू कमी आहे, आणि त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जीची व्हॅल्यू इक्वेटरवरती कमी आहे. तर ती किती आहे? लोवेस्ट व्हॅल्यू आहे, इट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. So we can say that the value of G is not same on the surface of Earth. It is maximum at the poles and the value of G is minimum at the equators. मग जर मी चालायला सुरुवात केली, मी समजा पोलवरती उभा आहे, माझ्यावरती आता जीची व्हॅल्यू 9.832 आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू, माझं वेट पण जास्त आहे त्या ठिकाणी. आता मी चालत 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 इक्वेटरकडे जर गेलो तर हळूहळू माझ्यावरचं जी पण कमी कमी होत जाईल, म्हणजेच माझं जे वेट असेल ते वेटसुद्धा कमी 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 होत जाईल, आणि ज्यावेळेस मी इक्वेटरला पोहोचेल त्यावेळेस जीची व्हॅल्यू माझ्यावरती सगळ्यात कमी असणार आहे, म्हणजे वेटसुद्धा माझं सगळ्यात कमी भरेल इक्वेटरवरती. इज दॅट क्लिअर?